तर जाळीच्या देवाला दंडवत करून निघालो आम्ही पुढच्या प्रवासाला। पुढे रस्त्यावरती पद्मावत नावाचं एक स्थान आहे, तिथेही दर्शन घ्यायचं होतं। मग आम्ही तिथे पोचलो आणि पोचल्यानंतर खूपच आनंद झाला, कारण इथे मी पहिल्यांदा असं काही एक्सपिरियन्स करणार होती। तिथे देवदर्शन करायचं होतं, पण ते मंदिर होतं नदीच्या मध्ये, म्हणजे मध्यभागी, आणि तिथे जाण्यासाठी असं काही जुगाड केलेला होता। म्हणजेच थर्मोकॉलची बोट बनवलेली होती आणि त्यावरती आम्हाला 2 जण म्हणजे तिथपर्यंत पोचवत होते। तर बघा याच्यामध्ये आम्ही बसलेलो आहोत, ते तुम्हाला दिसतच असेल। तर ते जे झाड दिसतंय तिथे ते मंदिर आहे आणि तिथपर्यंत पोचून मग दर्शन घेऊन रिटर्न यायचं होतं। तर हा नवीनच एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी आणि खूपच मजाही आली। आमच्यासोबत जे लहान पोरं होते त्यांनाही खूप आनंद झाला, कारण त्यांच्यासाठी ही नवीन गोष्ट होती। आता पुढे बघा, आम्ही मंदिरावरती पोचलेलो आहोत आणि तिथे बोट लावलेली आहे आणि हे असं काही नदीच्या मध्यभागी देवस्थान आहे। तिथेही दर्शन घेतलं, तिथेही आम्ही विडा वाहिला आणि मग नंतरला आम्ही परत पुन्हा आमची जाण्याची टर्नची वाट बघत बसलो। थोडासा वेळ होता तोपर्यंत हे काही फोटो घेतलेत, व्हिडिओज घेतलेत, थोडीशी मस्तीही केली तिथे उभ्या उभ्या। मग परत आम्ही निघालो नदीच्या किनारी जायला। भीती तर खूप वाटत होती, कारण इतके जण आणि हे रिस्क वाटत होतं। नदी तर खोल होती, पण दुसरं काही ऑप्शन नव्हतं आणि खूप वर्षानुवर्ष झाले याच रस्त्याने बहुतेक लोक जातात आणि देवाचं दर्शन घेतात। त्यामुळे आम्हालाही काही मोठी वस्तू वाटली नाही, त्यामध्ये काही म्हणजे जास्त हे वाटलं नाही घाबरण्यासारखं कारण। तर भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये। लाईक शेअर सबस्क्राईब